एव्हरीवन, कशा आहात सगळे? होप सगळे मजेत असाल. आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मसाला भेंडी. त्यासाठी मी पावशेर मसाला भेंडी घेतली आहे. पाव किलो दोघांसाठी आम्हाला भरपूर होते. थोडीशी कवळी पाहून घ्यायची, कारण की जास्त निबर घेतली तर ती जास्त टेस्टी नाही लागत आणि थोडीशी उग्र लागते. त्याच्यामुळं थोडीशी पातळ अशी पाहून घ्यायची. आणि ही मी मस्तपैकी वॉश करून घेतली. थोडीशी पुसून घ्यायची ड्राय फडक्याने एखाद्या किंवा एका नॅपकिनने वगैरे पुसून घ्यायची. त्याने त्याचं थोडंसं चिकटपणा कमी होतो. आणि अशा प्रकारे मी मागचे आणि पुढचं देठ थोडंसं कट करून घेतलं आणि मध्ये त्याला चीर पाडून घ्यायची. कारण चीर पाडल्याने आतमध्ये पण खूप छान मसाला जातो आणि खूप छान लागते, खूप टेस्टी लागते. कारण की युजली सगळेजण असे कट करून एकदम छोटे छोटे पीसमध्ये करतात, पण मसाला भेंडीसुद्धा खूप छान लागते. सेम हॉटेलसारखीच लागते, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि अशा प्रकारे मी कट करून घेतले. बघा, ह्या साईजने कट करून घ्यायचं, म्हणजे मग दिसायला पण खूप छान दिसते. आणि मी कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं. थोडंसं नरम तेल करायचं. थोडंसं गरम झालं की जास्त पण कडक करायचं नाही, कारण की भेंडी लगेच चिटकते, लगेच ओढून धरते. आणि छानपैकी ह्याच्यामध्ये मस्तपैकी फ्राय करून घ्यायची भेंडी. अशी फ्राय केल्याने खरपूस भाजून घ्यायचे. याच्यामध्ये वाफेवरती शिजून पण जाते आणि चिकट होत नाही. तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये तुम्हाला कुठेही चिकट नसेल दिसत. मी आत्ताच म्हणजे जस्ट टाकलेत तेलामध्ये, तरी पण कुठेही चिकट दिसत नाही. आणि थोडा वेळ परतून घेतल्यानंतर त्याला एक वाफ काढायची. आपल्याला 1-2 वाफ काढून घ्यायच्या. जेव्हा तुम्हाला असं वाटेल की ही शिजली आहे, थोडीशी नरम पडली आहे, तेव्हाच आपण बाकीच्या गोष्टी सगळ्या मसाला किंवा ह्या त्यामध्ये ॲड करायच्या. आणि मस्तपैकी अशी फ्राय करून घ्या. तुम्ही पाहू शकता कंटिन्यू हलवत राहायचं, कारण की फक्त थोडंसं तेल ओतून फ्राय करायची. आपल्याला तळायची नाही किंवा याच्यामध्ये डीप फ्राय करायची नाही, काही नाही. फक्त नरम करायचे. थोडीशी शिजल्यासारखी झाली की आपल्याला काढून घ्यायची. आणि मी त्यावरती झाकण ठेवले. तुम्ही पाहू शकता एक वाफ काढते. आणि मी त्यासाठी वाटण करणार आहे मसाला. त्यामध्ये शेंगदाणे घेतलेले आहेत मी, पुन्हा बेसन घेतले, हळद घेतली, गरम मसाला, मीठ घेतलेलं आहे, लसूण घेतला आहे आणि घरचा मसाला घेतलेला आहे. याचं सगळ्याचं आपल्याला वाटण करायचं आहे. वाटण म्हणजे एक मसाला तयार करायचा, ड्राय मसाला. आणि पाहू शकता तुम्ही भेंडीसुद्धा छान नरम झाली. बघा किती खरपूस दिसते. आणि अशी झाल्यानंतर ती शिजते मस्तपैकी. याच्यामध्ये तुम्ही मीठ पण ॲड करू शकता, पण मी करत नाही, फक्त तेलामध्ये फ्राय करायची ना. आणि हा जर सगळे कोरड्या गोष्टी घेतल्यात कोरडा मसाला करायला, तो मस्तपैकी ग्राइंड करून घ्यायचं. आणि बघा अशा प्रकारे मसाला तयार होतो. आता मी काढून घेतलं भेंडी आपण फ्राय केलेली आणि कढईमध्ये तेल तापत ठेवले. तेल पण कमी प्रमाणातच ठेवायचं, जास्त तेल टाकायचं नाही. त्यामध्ये मी जिरे टाकले. जिरं छान तडतडून द्यायचं. जिरं छान तडतडल्यानंतरच त्याच्यामध्ये आपण जो मसाला केलेला आहे, म्हणजे ड्राय मसाला, सगळे मसाले मिक्सरला छान बारीक करून घ्यायचे. आणि शेंगदाण्याचा कूट वगैरे त्यामध्ये खूप छान लागतो. आणि पाहू शकता असं छानपैकी फ्राय करून घ्यायचा मसाला तो, कारण की शेंगदाणे मी भाजून घेतलेले होते. जसं की तुम्ही पाहिलं असेल, शेंगदाणे भाजून घेतल्याने खूप छान लागतात त्याच्यामध्ये. आणि तुम्ही कच्चे जरी घेतले तरी पण जेव्हा तुम्ही मसाला खोबरं किंवा वाटण करणार तेव्हा तुम्ही भाजून घ्या. फक्त खोबरं घेताना मी खोबरं तसंच घेतलं, तसं तुम्ही खोबरं खिसलेले वगैरे पण टाकू शकता. आणि मसाला छान फ्राय झाल्यानंतर आपण जी भेंडी फ्राय करून घेतलेली त्याच्यामध्ये ती ॲड करून घ्यायची. आणि मस्तपैकी त्या मसाल्यामध्ये छान त्याला म्हणजे भेंडीला कोटिंग होईपर्यंत छानपैकी फ्राय करून घ्यायचे. आणि आपली मसाला भेंडी तयार आहे. किती सिंपल रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि फार कमी वेळामध्ये होते, असं काही नाही, फार वेळ लागतो. पटपट पटपट. मसाला घरचा आहे, घरातला मसाला, गरम मसाला आणि ह्या सगळ्या गोष्टी, लसूण, पुन्हा थोडंसं बेसन टाकायचं, त्याने पण खूप छान टेस्ट लागते. आणि तो फक्त ग्राइंड करायचा आहे, बाकी काही कांदा वगैरे काही करत बसायचं नाही. वाटण एकदम सिंपल रेसिपी आहे आणि खूप चविष्ट लागते. आणि मुलांना तुम्ही जर असे चिरून छोटे छोटे हिरवी मिरची टाकून भेंडी देत असाल, मुलं खात नसतील तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा भेंडी करून देऊ शकता. मसाला भेंडी खूप छान लागते, खूप टेस्टी लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि तुमच्याकडे अजून कशा पद्धतीने करतात हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशा प्रकारे आपली मसाला भेंडी तयार आहे. बघा किती छान दिसते आणि टेस्टसुद्धा खूप छान झाली होती. तुम्हाला जर भेंडी जेव्हा फ्राय करता तेव्हा जर मसाला मीठ टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, पण मी नाही टाकत. पण जेव्हा आपण बारीक करणार मसाला तेव्हा टाकलं तरी पण त्यामध्ये मसाल्यामध्ये खूप छान होती भेंडी. नक्की ट्राय करा. थँक्यू सो मच तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल.